सुप्रसिद्ध मुलाखतकार ची सौका आज आलेला आहे एका इतिहास तज्ञाची मुलाखत घेण्यासाठी. त्यामुळे सज्ज होऊया ऐतिहासिक हास्य अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर स्वागत करूया रत्नागिरीच्या रत्नांचं अर्थात श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर यांचं. अपेक्षा वाढल्या. हाय सर. हाय सई. मी आताच येत होतो. आजूबाजूची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बघितली आणि मला काहीतरी वैचारिक बोलावंसं वाटलं. मग माझ्या लक्षात आलं की शिमगा आहे आणि होळी पेटली. कसं आहे, विचारवंत हा नारळासारखा असतो, कधी पण होमात टाकला जाऊ शकतो. समाज सुधारवण्याच्या नादात आपण आपलं खोबरं कशाला भाजून घ्या. आपण गप्प राहिलेलं बरं. त्यामुळे जेवढे विचार सल्ले उपदेश माझ्या मनात आले ते आल्या पावली मी मेंदूत परत पाठवले. म्हटलं आता सुरुवात कशी करायची, तर एक सुंदर चारोळी तुमच्या समोर सादर करतो. इथे प्रत्येक माणसाच्या मनात घोळ वेगळा आहे. इथे प्रत्येक माणसाच्या मनात घोळ वेगळा आहे. जावा वेगवेगळ्या गोष्टीत असा तोल वेगळा आहे. दुःखात आकाश कोरडे सुखात आरासी बोलके. दुःखात आकाश कोरडे सुखात आरासी बोलके. प्रत्येक भावनेचा इथे मोल वेगळा आहे. प्रत्येक भावनेचा इथे मोल वेगळा आहे. तर ॲप्रिशिएट करावं असं कवित्व तुमच्या माथी मारल्यानंतर मी आपल्या प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळतो. आज मी एका अशा पाखंडी पाखऱ्याची मुलाखत घ्यायला आलोय जो स्वतःला इतिहास संशोधक समजतो. बघूया माझ्या खऱ्या प्रश्नाने त्याचा खोटा इतिहास दुखावतो का ते. चला तर मग सुरुवात करूया. सर ओ सर. सर हॅलो 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 सर. अरे हॅलो हॅलो हॅलो. एक मिनिट हॅलो हॅलो हॅलो. हा उद्या माझं भाषण आहे. हा मला माहिती आहे भाषणाचा मुद्दा, भाषणाचा विषय माहिती आहे, खरा इतिहास आणि खोटा इतिहास. बरोबर. डोंट वरी. तुम्हाला पाहिजे तोच इतिहास मी माझ्या भाषणामध्ये सांगेन. हा फक्त तेवढं माझ्या मानधनाचं बघा. किती? 2.5 रुपये. 2.5 रुपये कमी होता तो. माझ्या कशात काय चालतील 2.5 रुपये चालतील. प्रवास खर्च राहण्याचा खर्च सगळं त्याच्यातच करू. चालेल 2.5 रुपये चालतील. हा ओके ठेवतो. ओ माय गॉड. ए सर माझी बिझनेस डील ऐकलीच वाटतं. बिझनेस डील म्हणालात तुम्ही याला. सर सॉरी, ही एवढी तब्बल अमाऊंट ऐकल्यानंतर माझ्या कानावर ईडीची धाड नाही पडणार. काय पडणार. डोंट वरी. नाही सर. आणि मला म्हणजे थोडक्यात एक बारकं सजेशन द्यावंसं वाटतं सर तुम्हाला. हे सगळं पेमेंट तुम्ही चेकमध्ये घ्या का, नाही तर खिशात वाजेल ते. सर मला एक आनंद झालाय सर, पण एका वेगळ्याच गोष्टीचा आनंद आहे सर. की महागाईच्या या काळामध्ये तुमचं भाषण कोथिंबीरपेक्षा स्वस्त आहे सर. आता लोकांचं पोट भाषणाने भरतं, त्याला आपण तरी काय करणार. खरंय सर. तर मला एक कळलंय. काय सर. मेरा भाषण ही आहे मेरा राशन. या बाहुबली सोलायला घेऊया या. ए सर माझ्या घरात येऊन तू मला प्रश्न विचारतोय. तू कोण आहे. सॉरी सर. भावनेच्या भरात आणि सगळं बोलण्याच्या नजर धावून गेले सर. मी पत्रकार सर चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौका. सौका म्हणजे तो फेमस मुलाखतकार सर जो शब्दांच्या शिंपल्यामधून मोत्यासारखे प्रश्न काढतो. सर ह्यांनी वन्स मोर दिल्यावर तेच मोती सर शिंपल्यामध्ये जातात. बस तू एवढा माझ्या घरात आलायस. सर काय खाणार. काय खाणार. नाही सर मला काही खायला नको सर. चारित्र्य आणि तोंड बऱ्यापैकी स्वच्छच ठेवतो मी. सर आणि तुम्हाला मुलाखतीच्या अगोदरच सांगावंसं वाटतं सर मला की मी एक हाडाचा पत्रकार आहे सर. माझा जिभेचा मनका प्रचंड ताट आहे सर. ओके. त्यामुळे ते मध्ये मध्ये तुम्हाला टोचू शकतो सर. राग मानू नका सर. नाही ठीक आहे. वाद काढा. कोणाची वाद काढा. मी माझी सनलाई या सदराखाली तुमची मुलाखत घ्यायला आलो सर. वाद काढा. मी माझी सनलाई या सदराखाली तुमची मुलाखत. हे सदर आहे. हो सर. ओके. हे सदर आहे सर. ते आपण आता पुढे करणार आहोत सर. सर विषय असा आहे की इतिहास हा विषय निवडलाय सर. मला सांगावंसं वाटतं इतिहास हा माझा प्रचंड आवडता विषय आहे सर. त्यामुळे हेरोडोट्स असेल, वॉल्टर असेल, विश्वनाथ राजवाडे असतील, या महान लोकांचा मी प्रचंड मोठा फॅन आहे सर. तर ॲज अ फॅन मला पहिला प्रश्न तुम्हाला सर विचारायचं वाटतं की तुमचं नाव काय सर. माझं नाव आहे लोचट. लोचट. बरं. लोटन चमन टवळे लोचट. अच्छा
म्हणजे हल्ली प्रगतीसाठी जे करावं लागतं ते तुमचं नाव. असं असू दे सर. म्हणजे तुमच्या वडिलांना हे तेव्हाच कळलं, ते बरं झालं पाळण्यात असताना. असू दे सर. आणि तुम्ही ते करतातच म्हणजे दिसतंय मला सर. आपण आता पुढे जाऊया सर. हा पुढे जाऊया. हा पुढे जाऊया. सर हे मागे जायचं लक्षण आहे. अरे ठीक आहे. सर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो सर. संपूर्ण डांबरीकरण झाल्यानंतर अरेच्या वायर टाकायची राहिली असं म्हणत पुन्हा रस्त्या नव्याने खोदणाऱ्या या दुनियेमध्ये आपण आपल्या चिमूटच्या बुद्धीच्या जोरावर आपल्या टॅलेंटचा ऊस इतिहासाच्या चरख्यात घालू शकतो आणि त्यातून निघणाऱ्या रसातून आपण समाजाला वैचारिक दारिद्र्यात आणू शकतो. ही समाजविघातक नाशवंत संकल्पना तुमच्या मेंदूच्या प्रांगणात केव्हा नाचली सर? सर सर दोघांचा फॉर्मॅट आहे, तिसऱ्यांना इन्व्हॉल्व करू नका. असं काय होतं माहितीये काय सर? तुझ्या वाक्यावर टाळ्या वाजवू की यांच्या वनस्मरोवर हसू? सर काहीच करू नका सर. मी अतिशय प्रश्न सोपा करतो आणि तुम्हाला सांगतो सर. इतिहास संशोधक व्हावं असं वाटलं कधी तुम्हाला सर? असं कधी वाटलं सर? मला सांगायला आवडेल. बरं झालं. माझ्या बालपणी मी जरा दुर्लक्षित होतो. मी दुर्लक्षित होतो आणि मला असं वाटलं की माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अच्छा. आणि मी ज्या गावात राहत होतो अच्छा. आमच्या घराच्या बाजूला पाटलांचा वाडा होता. पाटलांचा वाडा. घराच्या बाजूला होता. बरं. आणि गावात अशी अफवा होती की पाटलांच्या वाड्याखाली भुयार आहे. पाटलांच्या वाड्याखाली भुयार आहे. वाडे. हा तर मी म्हटलं की मी वाचलेलं ना. अच्छा. मला माहिती होतं की त्या भुयारात हडप्पाकालीन नाणी सापडण्याची शक्यता आहे. तर मी म्हटलं की आपण ते शोधलं पाहिजे. अच्छा. जसे पाटील घराच्या बाहेर गेले हो. तसं मी पाटलांच्या बायकोला घेऊन हा. त्या भुयारामध्ये गेलो. अच्छा. आणि बघतो तर काय काय? त्या भुयाराच्या दुसऱ्या बाजूला तमाशाचा फड होता. कशाचं फड? त्या तमाशाच्या फडाचं नाव होतं या पाटील मज्जा करू. बाप रे. माझ्यामुळे पाटलांची मजा पाटलांच्या बायकोने पकडली. अरे बाप रे. म्हणजे इतिहास शोधायला गेला आणि त्यांचा भूतकाळ तुम्हाला सापडला सर? अगदी करेक्ट. आणि पण तेव्हा मला कळलं काय सर? की मी इतिहास शोधू शकतो. अरे बापरे. आणि मग मी तेव्हाच इतिहास संशोधक व्हायचं ठरवलं. नाही बरोबर आहे सर. पाटलांनी तुमची तंदुरी शेकोटीवरनं फिरवल्यानंतर तुम्हाला दुसरा काय ऑप्शनच उरला नाही सर. त्यामुळे तुम्हाला इतिहास संशोधन करणं भागच होतं सर. आणि इतिहास म्हटलं की उत्खनन आलंच सर. बरोबर. मला खोदायचा छंदच आहे. येस येस. आणि तुम्ही पहिलं तुमचं घरच खोदायला काढलं सर. बरोबर. त्या उत्खननामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक विचित्र तोंडाचा माणूस सापडला आणि एक वेगळाच घोळ झाला सर. तो एकदा घोळ आम्हाला कळला की ही मुलाखत रक्ताची उलटी करायला मोकळी होईल सर. मला असं काय वाटतं की ही मुलाखत चालू नाही. नाही मुलाखतच चालू आहे सर. मुलाखत चालू Yes, yes, आहे. हा मला सांगायला आवडेल कसं आहे मी जिथे झोपायचो घरामध्ये त्याच्या खाली काहीतरी आहे असं मला वाटायचं. गादी असेल. गादी नाही रे, गादीच्या खाली. गादीच्या खाली काहीतरी आहे असं मला वाटायचं. आणि म्हणून मग मी म्हटलं की इथे खोदलं पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा. मी खोदायला लागलो आणि मला मांजराचा चेहरा असलेला मानवी सांगाडा सापडला. आणि तेव्हा मला वाटलं की अश्मयुगात मांजराचा चेहरा असलेला माणूस असला पाहिजे. अच्छा. मी लगेच ही गुड न्यूज गव्हर्नमेंटला कळवली आणि माझ्या वडिलांना कळवली. बरं केलं सर. पण त्याच्यानंतर मला एक वेगळीच माहिती कळली. त्याच्यानंतर तुम्ही आणि पॉपकॉर्न एकाच तव्यामध्ये बराच वेळ उड्या मारत होतात सर. असं तुमच्या वडिलांनी काय केलं सर? ऍक्च्युली काय आलं माझे वडील रागवले. रागवले? काय रागवले सर? ते काय आलं माझे आजोबा अच्छा. ते स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा माझे आजोबा त्यांच्या लाडक्या मांजराला घेऊन भूमिगत झाले. अच्छा. त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. घरातले खुश झाले. नाचत नाचत ते घराच्या बाहेर गेले. अरे बापरे. आजोबा खालीच राहिले. आजोबा खालीच राहिले. त्यांना काढायचं राहिलं. वर इंग्रज गेले, खाली आजोबा गेले. अरे बापरे. आणि ते सगळं म्हणजे आजोबा उशाशी ते मांजर घेऊन झोपले होते. अच्छा. मांजराचं तोंड आजोबांचा सांगाडा असं ते मला सापडलं. आणि हे आमच्या घरच्यांना बाहेर ओपन करायचं नव्हतं. माझ्यामुळे ते ओपन झालं. अरे रे. असं होत राहतं सर. पाटील झाले, आजोबा झाले सर. बरोबर. मग तुम्ही देशात थांबलातच नाही? नाही थांबण्याची परिस्थिती नव्हती सर. मग तुम्ही इजिप्तमध्ये गेलात सर. बरोबर. इजिप्तमध्ये काय घडलं सर? काय घोळ घातला? तर मी इजिप्तमध्ये गेलो आणि तिथे ममीज पण सापडतात. हो बरोबर. तर मी जसा इजिप्तमध्ये पोहोचलो तसं तिथे मला एक लहान मुलगा दिसला. अरे बापरे. मी त्या लहान मुलाला बोललो की मला तुझी मम्मी दाखव. माझा तुझ्या मम्मीमध्ये इंटरेस्ट आहे, मला संशोधन करायचं. हे बोलताना त्या मुलाचा डॅडी माझ्या मागे उभा होता. लक्षात आहे सर. डॅडीने नंतर ज्या भागाशी हितगुज सांगितलं ते टेकवा सर इकडे. ओके ठीक आहे. मला सर एकंदरीत मुलाखत घेतल्यानंतर काय लक्षात आलंय माहितीये का तुमच्याबद्दल? गोष्टींना सापडायची हौस नाही पण तुम्हाला शोधायची खास जास्त आहे. माझा छंद आहे तो. छंद सर अंगाशी येते तुमच्या. ही खाज मिटवण्यासाठीच नंतर पुरस्कार जाहीर झाले सर तुम्हाला. एक नाही मला खूप पुरस्कार दिले गव्हर्नमेंटने. म्हणजे अशी पुरस्कारांची लाटच आली. एका मागोमाग पुरस्कार दिले. बरोबर सर. लाट आली पण या झोपडीवर नजर फिरवल्यावर मला कुठे ट्रॉफी दिसत नाहीत सर. नाही
पुरस्कारांच्या ट्रॉफ्या नव्हत्या, मग? आवाज होते. कसं काय? अरे नको लागते, बापरे, हे बसून लागलं रे, असे 4 पुरस्कार दिले. अच्छा, म्हणजे सन्मान हा नेहमी वेदनादायी असतो, तो असा असतो हे आज मला पहिल्यांदा कळलं सर. बरोबर. असं ते सर, पण तुम्ही याला पात्रच आहात सर. तुम्ही करतात तसं, तुम्ही शहानिशा करत नाही आणि घाई करतात सर. बरं. बियरच्या बॉटलची चेपलेली बुचं तुम्ही मौर्यकालीन नाणी आहे म्हणून सांगितलीत. मला वाटलं खपतील आपलं. कसं खपतील सर? तुम्हाला झोपवलं आणि लोक चालत गेली 2 किलोमीटर तुमच्यावरनं. हे असं करता सर. तुम्ही घाई का करता सर? मागच्या वेळी इथे एक भुयारी मार्ग तयार होत होता, त्यातला एक इंजिनियर गणिती आरेखन करत होता खाली. तुम्ही उलट्या साईडने खोदत आलात, त्याला भेटलात, वर काढलात आणि जगाला काय सांगितलं? मला आर्यभट्ट भेटला. अरे बाबा, त्याच्या हातात खडू होता, आम्ही आपला अंदाज लावला. असा कसा अंदाज लावला सर? आता आपल्याला रत्नागिरीचं रत्न म्हणतात, बरोबर? बरोबर. मग शूट संपल्यानंतर आपण बँकेत जाऊन झोपतो का? नाही ना, मग आपण घरी जातो. असा अंदाज काढत फिरू नका सर. असं तुमचं काय झालं माहिती आहे, तुमच्यातला मी पण प्रचंड वाढलाय सर. जिकडे तिकडे खोदायची सवय, सगळ्यांना फोन करून सांगता, इंटरव्ह्यू देता, मी खोदला मी खोदला मी खोदला मी खोदला मी खोदला मी खोदला. कशाला सर? सगळे लोक काय म्हणतात, 1 नंबरचा खोदू आहे. खोदू खोदू? मला खोदू म्हणतात सर. पण ह्याच वृत्तीमुळे मी नंतर भित्तिचित्र शोधली. 206 हाड आहेत तुमच्या अंगात, जवळजवळ प्रत्येकाने ती वाकवलेली आहे. आता ही मस्ती संपवा सर. नाही नाही, ही मस्ती कधीच नाही संपणार, का सर? कारण मी शोधत राहणार. का सर? आताच नवीन शोध निबंध लिहिलाय मी. कसला? चिवताई चिवताई दार उघड. त्याचा काय संबंध येते? त्यांचं गाणं आहे, प्रमोशन करून टाकलं. हातात शेंगदाणे आले, म्हटलं त्यांना खुश करूया पटकन. फॉर्मॅट कुठलाही असू दे सर, भिका मागायचं सोडत नाही तुम्ही सर. ते आपल्याला नाही संधी देत. बरं ठीक आहे, राहू द्या. तुम्ही कशाला करते सर असं? हा? आता आपण आटोपता घ्या सर. घ्यायलाच पाहिजे. हो हो, शांतता वाढत चालली. हो. जाता जाता फक्त एवढंच सांगतो सर, आजूबाजूला जाऊ नका, घराच्या बाहेर 4 दिवस पडू नका. का? बाहेर आंदोलन चालू आहे, लोक जाण्यासाठी काहीतरी शोधतायत. तुम्ही सापडाल सर. तुम्हाला बघताच क्षणी वाटतं की ह्याला जायला पाहिजे. हा, अरे माणसं नाही, सर जाऊ नका. अरे मी मनापासून गोष्टी शोधतो. अरे लोचट कोण आहे रे? तुमच्यापैकी लोचट कोण? तू लोचट आहे? नाही, मी या घरातली मोलकरी नाही सर. मोलकरी? हा, मी मोलकरी नाही सर. लोचट कोण आहे मग? हा लोचट आहे. मी आहे. तुम्ही बाय ना उफटा टक्कोरा ना. काय रे? कुणी अंडेर ना खवड्या मारू, खवड्या कथा ना. मारू. अरे जे जमत नाही ते कायला करतो रे तू? कशाबद्दल बोलताय? कॅरेक्टर, स्किट की कॉमेडी? अरे ते नाही रे, मग संशोधन शोध लाव्या. त्या मिलिटरीच्या लोकांना माझ्या शेतात कायला पाठवलं रे? अहो, मी त्यांना सांगितलं दुसऱ्या महायुद्धाची बॉम्ब साईट सापडली, उत्खनन करा, काहीतरी सापडेल. अरे कशाचा डोंबल्याचा बॉम्ब भीम? अरे तिथे आहे ना, मी आंब्याच्या कोया पेरल्या होत्या, ते सगळं उकरून टाकलं त्यांनी. याच्यानंतर जर बॉम्ब भीम अशी काही अफवा उठवली तर सुतळी बॉम्ब पेटवून तू या चड्डीत टाकीन मी. धडाम. हा. क्या बात, क्या बात, क्या बात. खूप दिवसांनी प्रोफेशनल फालतूगिरी झाली, आम्हाला खूप आवडली. जोरदार टाळ्या वाजून ऍज अ फॅन आपण त्यांना दाद देऊया. मस्त. असं म्हणतात फार इतिहासात रमू नये, त्यामुळे पटकन वर्तमानात येऊया आणि कमेंट्स ऐकूया. प्रसादा. सुशीला, सुजित, आपलं श्रमेश प्रथमेश, प्राजक्ता म्हणाली ते खरं आहे. खूप दिवसांनी तुमची प्रोफेशनल फालतूगिरी या मंचावर आली, मजा आली, खूप मजा आली. श्रमेश, या पर्टिक्युलर या सिरीजमध्ये तू जे डायलॉग्स लिहितोस ना, ओ हो, त्याचा क्रिस्पीनेस कमाल असतो. म्हणजे विचारवंत हा नारळासारखा असतो, हे वाक्य कमाल होतं, कमाल. त्यामुळे या सिरीजमध्ये तुझी वाक्य खरोखर ऐकण्यासारखी असतात तुमच्या दोघांची, आणि तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक पण याच्यामध्ये नेहमीप्रमाणे खूप तुम्ही दोघं खुलता. आणि खूप दिवसांनी आल्यामुळे अजून तुम्ही आज एक्स्ट्रा एनर्जीनी परफॉर्म केलं, मजा आली. सई. दणका परफॉर्मन्स होता. सुरुवात एकदम भारी केलीस. श्रमेश, मला असं वाटतं की तुला एक खूप भारी फिल्म कधीतरी लिहायला मिळू दे, अशा तुझ्या पाठीशी शुभेच्छा आहेत. कारण तुझ्यामध्ये अफाट पोटेन्शियल आहे. म्हणजे तू खूप भारी रायटर आहेस, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि माझ्या खूप साऱ्या सदिच्छा मित्रा, आणि मजा येते तुला पाहताना. पम्या, मस्त. हा गेटअप फारच क्रेझी आहे आणि मला फार आवडलं. एक काय
नॉन सिमेट्रिक बॉब असा तू जो एक आज परिधान केलास विग तो आउटस्टँडिंग आहे. तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युमसाठी खूप कॉम्प्लिमेंट्स. मजा आली.